मलाही वाटलं होतं अभिलाषा आता तू बदलली आहेस, पण नाही नाही नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना, तेच खरं आहे तुमच्या बाबतीत. हो, आम्ही खरंच काही केलं नाहीये. आई आई असं काय बोललीस तू? सांग या ना, आम्ही काहीच केलं नाहीये. हो विघ्नेश, यांचाच काहीतरी प्लॅन आहे. बस. अरे पण तू ऐक. बस झाला कॅश, किती खोटं बोलशील का आता? तुम्ही गप्प काय? बोला ना, ते बोल, आम्ही ठेवले नव्हते. गप्प का उभ्यात? बोला ना काहीतरी. सांगा सांगा की तुम्ही खोटं बोललात म्हणून. आता आहे का वहिनी? म्या कशा पाहिजे खोटं बोलू? कारण तुम्हाला आईना पाडायचं होतं. आणि आम्ही तुम्हाला नकार दिला ना, की आम्ही तुम्हाला साथ देणार नाही, म्हणून तुम्ही हे सगळं करताय. वा, या आता हाय का? अगं सासूशी वैर तुम्हा दोघींच, आणि उगाच आई ते डोक्यात आमच्या तूच घातलंस ना. ऐक मीरा. प्रथमेश, विघ्नेश, अरे लवकर जा, गाडी काढा, तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. आबा गाडी काढतो, तुम्ही तिला घेऊन. मी एक मिनिट, ऋषीला इतक्यात काही सांगू नका, उगाच घाबरून जाईल तो. अहो पण तो आहे कुठे आबा? चल बाळा, चल सावकाश ये. चला 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 मीरा, ये एक मिनिट वहिनी. प्लीज तुम्ही येऊ नका. मला सांभाळायला माझी माणसं आहेत. अरे चला ना, तुम्ही थांबलात का? चला ना तिला घेऊन. चल आबा, गाडी पोर्च मध्ये आणली मी. चल चल लवकर चल. विघ्नेश आली गाडी आली. चल चल चल. मी गाडी. हो चल चल चल. आणि सासूबाई, आम्ही हॉस्पिटलमधून परत यायच्या आत तुम्ही इथून बाहेर निघायचं. लक्षात राहील? हॉस्पिटलमधून आम्ही परतायच्या आत. कॅश कॅश, ही लोक अजून आली नाहीयेत. मला मीराच्या बाळाची काळजी वाटते का? काही होणार तर नाही ना? नाही वहिनी, असं का बोलतोय तुम्ही? नाही नाही, मीराच्या बाळाला काहीच नाही होणार. मी सांगते ना, मीराच्या बाळाला काय नाही होणार. लाज वाटते मला माझ्या आईची. सासूबाईंचा बदला घेण्यासाठी असं कसं वागू शकते ती? कल्पनाही करवत नाहीये मला. आणि त्याचा सगळा आळा आपल्यावर. आता ही सगळे लोक आपली काय अवस्था करतील विचारच करू शकत नाही. कॅश, मला त्याची काळजीच नाहीये ग. मला फक्त याचीच भीती वाटते की तेव्हा परमेश्वरा, तुझ्याकडे हीच प्रार्थना, मीरा व्यवस्थित असू दे, तिचं बाळ सुखरूप असू दे. मीराच्या बाळाला काही होतं का? त्याला काय झालं तर आयुष्यभर आपल्याला आपलीच लाज वाटेल बहिणी. वहिनी, बरं झालं इथेच भेटलात. हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलंय, गिफ्ट. नाही, त्याचं काय झालं, मी बाजारात गेलो होतो ना, तेव्हा मी मीरासाठी आणि बाळासाठी गिफ्ट घेणारच होतो. म्हणलं मग तुमच्यासाठी पण घ्यावं. आणि हा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे गिफ्ट मी तुमच्यासाठी का आणले. सांगू? त्या दिवशी नाही का रात्री मीराला दुधी हलवा खायचा होता,
तेव्हा अभिलाषा वहिनी तुम्ही जागून मीराचे डोहाळे पुरवलेत, हो की नाही? म्हणून हे गिफ्ट तुमच्यासाठी. नंतर उघडून बघा. आणि कॅश वहिनी, काय सुंदर रूम सजवली होती तुम्ही मीराची, अप्रतिम. आणि म्हणून हे गिफ्ट तुमच्यासाठी. हा हे काही नाही, हे त्या गर्भसंस्कारचं पुस्तक आहे. हे मीराला हवंच होतं. आणि तुम्ही याच्यावरचं बाळ पाहिलं, किती क्यूट आहे ना. तुम्हाला खरं सांगू वहिनी, आजकाल ना मी जिथे जातो ना, मला सतत जिकडे तिकडे बाळच दिसतात. म्हणजे मला असं विचार येतो मनात की माझं बाळ असं हँडसम असेल का, माझं बाळ खूप क्यूट असेल का. आणि मग काय झालं, तुम्ही रडताय वहिनी? काही प्रॉब्लेम आहे का? आणि मीरा कुठे आहे? मीरा, अगं मीरा आहे ना, काय झालंय? आबा, आई, काय मला तुम्ही काही सांगत नाही आहात का? आबा, काही प्रॉब्लेम झालाय का? हा बा, बोला ना, काय झालं? अगं मीरा, मीरा आहे ना, काय झालंय वहिनी? काय ऋषी, शांत. आबा, आहो यांना काय झालं? हे रडतायत का? काही प्रॉब्लेम आहे का? आबा, आबा सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे म्हणजे मला काहीतरी सांगत नाही आहात तुम्ही, काय झालं? ऋषी, हं? तू वर चल, मी सांगतो. आई, तू 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 बाकी सोड बरं, मला आधी सांग काय झालंय. मीरा कुठे आहे? शांत हो ऋषी, चल ना वर चल, आम्ही सांगतो. नाही नाही, तुम्ही मला इथे सांगा ना, काय झालंय? तू चल वर चल, मी सांगतो. काय प्रॉब्लेम मला काय? चला. ऋषी, तू काळजी करू नकोस, मी सांगते ना तुला. आई, पण मला तुम्ही सांगत का नाही? हे बघ, अरे. तू आधी शांत हो आणि तू बस खाली बस. नाही, मला नाही बसता येणार. आबा, तुम्ही सांगा मला काय झालं. अरे तू शांत हो ना जरा. आई, तू सांग मीरा कुठे आहे? हे बघ, मीरा ठीक आहे, म्हणजे आता तरी ठीक आहे. आता ठीक आहे म्हणजे? तिला काय झालं होतं आबा, मला प्लीज सांगाल का? मला- अरे, मी सांगते. हे बघ, विघ्नेश आणि प्रथमेश बरोबर येते आता मीरा त्यांच्या गाडीतून. काळजी करायचं काहीही कारण नाही. आबा, आबा तुम्ही खरं बोलताय ना? अरे खरंच बाबा, म्हणजे सध्या तरी काहीही कारण नाही काळजी करायचं. आई, आबा सध्या तरी असं म्हणतायत म्हणजे तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. प्लीज मला सांगा ना काय झालंय. हे बघ ऋषी, सध्या तरी म्हणजे मीरा ठीक आहे. तिच्या काही टेस्ट केले, त्यांचे रिपोर्ट्स आले की आपल्याला कळेल. 3 दिवस तरी लागतील त्याला. आणि बाळ, माझं बाळ ठीक आहे ना? हो, बाळ ठीक आहे. ज्या एका टेस्टचे रिपोर्ट्स आलेत ना, त्याच्यावरून बाळ सुखरूप आहे, त्याला काहीही झालेलं नाही. अरे देवा. पण ऋषी, पण काय? अरे ऋषी, काही टेस्ट शिल्लक आहेत ना, त्याचे रिपोर्ट्स येतील, त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. मीरा, कितीदा सांगितलं मी तुला, काळजी घेत जा, काळजी घेत जा. पाहिलंच काय झालं? मीरा, आलीस तू? कशी आहेस ग? आता आज ठीक आहे ना सगळं? आता ठीक आहे ना? म्हणजे अजून काही करायचा प्लॅन होता का तुमचा? काय बोलतेस मीरा? प्लीज वहिनी, मोठी आई मानत होतो तुम्हाला,
तुम्ही असं कराल? ग मीरा, आम्ही काहीच नाही केलंय ग. वेगळं होण्यासाठी ह्या थराला तुम्ही जाऊ शकता कॅश वहिनी? वाह, ऋषी, मीरा, खरंच खरंच सांगतोय आम्ही, विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही हे सगळं नाही केलं. हे सगळं माझ्या आईने केलं. विश्वास ठेवा आमच्यावर. विश्वास ठेवायचा? कसा विश्वास ठेवायचा ग तुझ्यावर? हा? आणि आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी तुमच्यावर विश्वासच ठेवला ना. अहो अहो, हा प्लॅन माहिती होता ना तुला कॅश? काय कॅश? मग आम्हाला सांगायला काही मुहूर्त शोधत होतात? विघ्नेश, आम्हाला खरंच माहिती नव्हतं की आई काय करणार आहे, म्हणून खरंच सांगतोय आम्हाला. खोटं बोलू नकोस अभिलाषा, खोटं बोलू नकोस. काल तुला त्यांचा फोन आला होता, तो मी उचलला. त्यावर त्या काय म्हणाल्या माहितीये? उद्याचा डाव लक्षात आहे ना तुमच्या? हा डाव होता तुमचा, इतका घाणेरडा. का वहिनी? त्या दिवशी रात्री जागून तुम्ही मीराचे डोहाळे पुरवले. कशासाठी? हे सगळं करायसाठी? प्लीज ऋषी, प्रथमेश, आता विघ्नेश, आम्हाला यातलं काहीच माहित नाहीये. काहीच माहित नाहीये आम्हाला. कॅश, खोटं बोलणं बंद कर. ते आम्हाला एवढंच म्हणाले की साथ द्या, पण आम्ही नाही म्हणालो. म्हणून त्यांनी आईना टार्गेट केलं. बस, इनफ इज इनफ. तुझं आतापर्यंत सगळं सहन केलं मी, हे सहन करणार नाही. कॅश, या घरात 1 मिनिट सुद्धा तू राहायचं नाहीयेस. विघ्नेश, काय बोलतोयस तू हे? आय रिअली मीन इट. अभिलाषा, तुलाही या आभाळ मायात राहण्याची काहीही गरज नाही. मी तुझं सामान आणतो, तू इथेच थांब. हो, पण इथेच थांब. मीरा, आलीच नाही ग? अगं बाई, कशी आहेस तू? डॉक्टर काय म्हणले? का डॉक्टरांनाही काही सांगायचंय का तुम्हाला? का त्यांनाही आपल्यात सामील करून घ्यायचंय? असं काय बोलायचं तुम्ही? शकुंतला ताई, अतिथी देवो भव असं म्हणतात, पण पुतना मावशी घरात आली तर तिला कोणी घरामध्ये ठेवून घेत नाही. आजवर तुम्ही जे केलं ते माफही केलं असतं, पण आबा चुकले म्या. मी मान्य करते म्या चुकले, पण चुकलं तुमचं नाही शकुंतला ताई, चुकलं आमचंच. घरामध्ये साप पाळत नाही कोणी, तेव्हा यापुढे तुम्ही या घरात राहणार नाही. हं? विघ्नेश आणि प्रथमेश भेटले होते ना, त्यांनाही तुमचं सामान बाहेर आणायला सांगितलंय. बॅग उचलायची, आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर व्हायचं. विघ्नेश, किंमत बोलायचं नाही प्लीज. चला, उचला उचला आपल्या बॅगा आणि निघा. तोंड काळा करा आपलं. या घरातला कचरा साफ व्हायलाच हवा. अहो, आम्ही खरंच. मीरा, विघ्नेश, शेवटची चूक झाली. माफ कर. आम्ही काहीच केलेलं नाहीये. तुम्ही आमच्या दोघींवरती विश्वास ठेवा. आम्ही यावेळेस खरंच काही केलेलं नाहीये. खरंच. अहो मीरा, तू सांग ना. आम्ही खरंच काही केलं नाही. कॅश, डोळे पूस, नाटकं बंद कर. आणि या घरातलं हे तुमचं शेवटचं नाटक आहे. निघा निघा. विघ्नेश, माझं ऐक ना, मी काय बोलते ते. आबा, तुम्ही काहीतरी बोला ना. आई, आबा.
थांबा. नाही. आई अगं काय बोलतेस तू? आई अगं आणि शकुंतला ताई सुद्धा. गायत्री काय बोलतेस हे? आई प्लीज प्लीज, तू खूप सांभाळून घेतलंस ग कॅशला, पण आता नको नको थांबवूस त्यांना, जाऊ दे. होय, ह्या तिघी तुझ्या तुझ्या काय कुणाच्याच दयेच्या लायकीच्या नाही आहेत. आई तुझे संस्कार आहेत म्हणून आमच्यावर, या घराचे संस्कार आहेत माझ्यावर, नाहीतर या बाईच्या ना कानाखाली जाळ काढला असता आणि घराच्या बाहेर काढला असता तिला. कधी नव्हे ते आज माझ्याही मनात तसाच विचार येतो. या दोघींना रस्त्यावर उभं करावं आणि सांगावं की पहा पहा, या दोघींची तोंड पहा. या दोघी जणींनी कट करून या घरात जन्माला येणाऱ्या हे सगळं करण्याची काहीही गरज नाही. या तिघी घरातून जाणार नाहीत. गायत्री, पण हा तुझा हट्ट का? कारण माझा विश्वास आहे की अभिलाषा आणि काशी हे असलं काहीही करणार नाही. या दोघी सगळी कटक कारस्थानं करतील. मला या घरातून बाहेर काढण्यासाठी आकाश पाताळ एक करतील. पण मला किंवा या घरातल्या कुणालाही इजा होईल असं या दोघी कधीच करणार नाही. त्यामुळे या कटामध्ये यांचा हात नक्कीच नाही. आणि यांचं काय? यांना तर सासू म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. हो, यांच्यावर मेहरबानी काय म्हणून? कारण मला यांना दाखवून द्यायचं की अशी कारस्थानं करून लोकांना त्रास देऊन लोकांची मनं जिंकता येतात. लोकांची मनं जिंकता येतात ती फक्त चांगल्या वागण्यामुळे. आणि यांच्या मुलाला मी वचन दिलं की आता तुझी आई कोल्हापूरला येईल ना, ती सुधारून. मीरा, तू आज जा. ऋषी, हिला घेऊन आज. आई मी एक सांगू का? मी नको मीरा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. सगळं ठीक होईल, तू नको काळजी करूस. जा. हेच आतापर्यंत मला वाटायचं. मीरा, चल. आई, तू हे जे काय करतेस ते मला पटत नाही. पटेल तुम्हाला, मला खात्री आहे. पण जा, तुम्ही जा. मला बोलायचंय. मलाही. अरे जा म्हटलं ना. ठीक आहे, मी जातो. पण तू जरी कॅशला माफ केलं असतंस ना, तरी मी कॅशला आयुष्यभर माफ करणार नाही. खरंच आज खूप लाज वाटते स्वतःची. काय करून बसलो आम्ही. तुम्ही दोघी वर जा.
अभिलाषा आणि काशी कुठेही जाणार नाही. आई अगं काय बोलतेस तू? आई अगं आणि शकुंतला ताई सुद्धा. या दोघी सगळी कटकारस्थानं करतील. मला या घरातून बाहेर काढण्यासाठी आकाश पाताळ एक करतील. पण मला किंवा या घरातल्या कुणालाही इजा होईल असं या दोघी कधीच करणार. त्यामुळे या कटामध्ये यांचा हात नक्कीच नाही. गायत्री, मला हे बिलकुल पटलेलं नाहीये. मला माहितीये. आजपर्यंत मी तुझ्या सगळ्या निर्णयाचं समर्थन केलं. ते चुकीचे वाटत असले तरी सुद्धा इतरांना ते बरोबर कसे आहेत हे दाखवून दिलं. आणि आज मला असं म्हणावंसं वाटतं की आज तुझा हा निर्णय साफ चुकला. नाही, मला खरंच असं वाटतं की माझा निर्णय अगदी योग्य आहे. गायत्री, ज्या आपल्या सुनांना आपण आपलं मानलं, त्यांना लाईटली घेतलं, त्याचाच परिणाम आहे हा. आणि म्हणूनच त्यांनी हा असा जीवघेणा खेळ मांडला. पण खरंच सांगते, हा जीवघेणा खेळ आपल्या सुनांनी नाही मांडलेला. पण हे सगळं करण्यामागे, त्या कपटी बाईला या घरात थांबवून घेण्यामागे तुझं काय हेतू आहे? मला त्यांना सुधारायचं आणि तेही कायमच. आणि फक्त त्यांनाच नाही, आपल्या सुनांनाही. गायत्री, मनाला तुझं हे वागणं कळतच नाही आणि तुझा हा निर्णय अजिबात मान्यही नाही. पण शकुंतला ताईंना घराबाहेर काढून हा प्रश्न सुटणारच नाहीये. आणि आपण कधीच कोणाचं वाईट केलं नाही. आपल्या मीराने तर कधी कुणाबद्दल वाईट विचारही केलेला नाही. अहो, मग देव तिचं वाईट कसं करेल?